दिनांक 22 फेब्रुवारी 2026 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी तुमची महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजे स्कॉलरशिप एक्झाम वर्ग 5वी आणि वर्ग 8वीसाठी घेण्यात आली होती. आणि ही तुमची वर्ग 5वी आणि वर्ग 8वीसाठी असणारी शेवटची परीक्षा होती. कारण याच्या बाद म्हणजे 2026 पासून सुरुवात झाली ती म्हणजेच 5वीच्या जागी वर्ग 4थी आणि 8वीच्या जागी वर्ग 7वी. म्हणजे 4थीला आणि 7वीला आता इथून पुढे स्कॉलरशिप असणार आहे, 5वी आणि 8वीला नाही. म्हणजे तुम्ही जे असणार आहे ते 5व्या वर्गात आणि 8व्या वर्गात स्कॉलरशिप परीक्षा देणारे शेवटचे विद्यार्थी होते असं आपण म्हणू शकतो. आता 8व्या वर्गातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण काय करणार आहेत, त्यांची निवड यादी. कारण इथं तुम्ही बघू शकता काय दिलेलं आहे पहा. 22 फेब्रुवारी 2026ला परीक्षा झाली होती आणि 2 जुलै 2026 सायंकाळी 5 वाजता अंतिम निकाल आणि त्याचबरोबर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आता या गुणवत्ता यादीमध्ये आपलं नाव आहे किंवा नाही हे कसं बघायचं किंवा आपला निकाल अंतिम निकाल कसा चेक करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि तुमचं नाव त्या लिस्टमध्ये आलं का नाही हे तुम्ही चेक करून घ्या. कशा पद्धतीने चेक करायचं तर हे सर्वात पहिले काय करणार, तुम्ही तुमच्या होम पेजवर येणार. मोबाईलमध्ये घरी बसल्या आपण चेक करू शकतो, कुठेही जाण्याची गरज नाही. यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले इथे बघायचं, तुम्हाला एक क्रोम नावाचं ब्राउझर दिलेले आहे. गुगलवरही तुम्ही जाऊ शकता किंवा क्रोमसुद्धा वापरू शकता. या क्रोमवर ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीची साईट ओपन होईल आणि इथं तुम्हाला सर्च करायचं. काय करायचं, सर्च MSCE स्पेस देऊन करायचं पुणे, MSC पुणे असं नाव या ठिकाणी सर्च करायचं आणि क्लिक करायचं. ओपन झाल्यानंतर जी पहिली साईट असणार आहे तिला तुम्हाला ओपन करून तुमच्यासमोर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी ऑफिशियल वेबसाईट असणार आहे ती ओपन होणार. आणि इथं तुम्ही बघू शकता वर्ग 5वी आणि वर्ग 8वीसाठी तुम्हाला एक टॅब दिलेला आहे. त्या टॅबवर काय करणार, तुम्ही क्लिक करणार. त्या टॅबवर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर वर्ग 5वी आणि वर्ग 8वीचे फक्त या 2च वर्गासाठी असणारी स्कॉलरशिप परीक्षेचा पूर्णच्या पूर्ण माहिती किंवा होम पेज या ठिकाणी प्रसिद्ध होईल किंवा समोर दिसेल. आता याच्यात तुम्हाला जर निकाल चेक करायचा असेल, तुमचं जर सर्टिफिकेट बघायचं असेल तर तुम्ही अंतिम निकालमध्ये क्लिक करू शकता आणि तुमचा रिझल्ट चेक करू शकता. कशा पद्धतीने इथं क्लिक केलं तर तुम्हाला सीट नंबर टाकायचा. यामध्ये तुमचा सीट नंबर हॉल तिकीटवर असणारा आणि तुमच्या आईचं नाव जे की तुम्ही हॉल तिकीटवर असणार आहे ते या ठिकाणी फिल करायचं आणि सबमिट करायचं. तुम्हाला तुमचा निकाल दिसेल. आता गुणवत्ता यादीमध्ये कसं नाव बघायचं, खालीच त्याच्यात तुम्ही बघू शकता इथं गुणवत्ता यादी नाव दिसत आहे. गुणवत्ता यादी आलेलं आहे याचा अर्थ गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली. आता गुणवत्ता यादी जर प्रसिद्ध झाली असेल तर तुम्ही काय करणार, या गुणवत्ता यादीवर क्लिक करणार. आता सर्वात महत्त्वाचं, वर्ग 8वीसाठी तुम्ही काय करणार, राज्यस्तरीय म्हणजे स्टेट वाईज यामध्ये चेक करणार. जर का तुमचे गुण 270 280च्या वर असतील 300पैकी तर तुमचं नाव या लिस्टमध्ये तुम्हाला दिसण्याची शक्यता असणार किंवा खूप चान्सेस असणार तुमच्या या लिस्टमध्ये येण्याचं. म्हणजे तुम्ही राज्यातून टॉप 100मध्ये आले असं आपण म्हणू शकतो. याच्यात 100च्या आसपास विद्यार्थी घेतले जातात. जसं ग्रामीण विभाग आहे, ग्रामीण विभाग जर असेल तर तुम्ही ग्रामीण विभाग आणि शहरी विभागातले असाल तर शहरी विभाग क्लिक करणार. तर इथं बघू शकता स्टुडंट नेम दिलेलं आहे, सीट नंबर दिलेला आहे, स्कूल नेम दिलेलं आहे, युडाईस कोड पण, डिस्ट्रिक्टसुद्धा दिलेली आहे. आणि डिस्ट्रिक्टमध्ये एक तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल, आपण पहिल्यापासून सांगत आलेलो आहोत की जे पश्चिम महाराष्ट्र असतो, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आहे ना, याच्यात काय होतं खूप जास्त रिझल्ट लागतो यांचा. म्हणजे यांचं जे कॉम्पिटिशन असतं खूप जास्त असतं महाराष्ट्रात. तर हेच जिल्हे तुम्हाला या लिस्टमध्ये सहसा जास्तीत जास्त प्रमाणात दिसतात. बाकीचे जिल्हे थोडे कमी असतात पण टॉपमध्ये हेच जिल्हे तुम्हाला दिसतील. बघा तुम्ही इकडे बघू शकता पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली एवढे जिल्हे दिसायला आहेत आपल्याला. त्याचसोबत अहिल्यानगरसुद्धा काही ठिकाणी. आता 127 विद्यार्थी आलेले आहेत या ठिकाणी ग्रामीण भागातून राष्ट्रीय गुणवत्ता यादी म्हणजे राज्यस्तरीय गुणवत्ता यादीमध्ये. याच्यात तुम्ही तुमचं नाव चेक करून घेऊ शकता. शेवटचा जो विद्यार्थी असणार आहे तो कितीवर असणार, 89. आपण 90 धरून 9-27 म्हणजे 270. 269 पासून सुरू होणारा विद्यार्थी म्हणजे 270पेक्षा जास्त मार्क जर तुमचे असतील तर तुमचं नाव या लिस्टमध्ये असणार आहे. आणि ही लिस्ट जर तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर ही PDF स्वरूपात तुम्ही डाउनलोडसुद्धा करून घेऊ शकता. आता या लिस्टमध्ये जर नाव आलं नसेल तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणार नाही का, तर नाही. तर हे राज्यातून जे सर्वात जास्त गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांची लिस्ट आहे. आता तुम्हाला काय करायचं की याच ठिकाणी जे तुम्हाला दिलेलं आहे, काय दिलेलं आहे, जे गुणवत्ता यादी नाव दिलेलं आहे या परत गुणवत्ता यादीमध्ये जायचं आणि जिल्हास्तरीय वर्ग 5वीची नाही सॉरी वर्ग 8वीची जिल्हास्तरीय डिस्ट्रिक्ट वाईजमध्ये तुम्हाला जायचं आणि स्टेट बोर्ड किंवा तुमचं जर दुसरं बोर्ड असेल तर त्याच्या ठिकाणी जायचं. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट काय केलेली आहे, डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं. तुमचं डिस्ट्रिक्ट काय असेल, वाशिम डिस्ट्रिक्ट आपण टाकू, वाशिम टाकल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, सबमिट करायचं. आलं नाही, एक मिनिट, वाशिम, हां या ठिकाणी वाशिम काय केलं, सबमिट करायचं. सबमिट केल्याच्यानंतर वाशिम जिल्ह्याचे जेवढे काही विद्यार्थी असतील
ते विद्यार्थ्यांचे नावं तुम्हाला या ठिकाणी दिसतील. असंच तुम्ही कोणताही तुमचा पुणे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, अहिल्यानगर असेल, त्याचबरोबर बीड असेल, जो काही तुमचा जिल्हा असेल तो जिल्हा तुम्ही सर्च करू शकता आणि तुमचं नाव बघू शकता. आता याच्यात कोड असतात. हे कोड म्हणजेच काय, सेट कोड असतात. ई असेल नॅशनल रुरल, याच्यात तुमचं नाव बघा, त्याच्यात नसेल तुम्ही जर रुरल जनरलमध्ये येत असाल. आता ते कोड कसा ओळखायचा, आपण कोणत्या कोडमध्ये येतो याच्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवला होता. ते जर तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला तुमचा कोड समजला असेल. तर सहसा जेमध्ये सर्व ग्रामीण भागातले विद्यार्थी येतात असं आपण पकडतो आणि जास्त विद्यार्थी याच्यातच होतात. तर इथं तुम्ही तुमचं नाव चेक करून घेऊ शकता. तुमचं नाव जर याच्यात आलं असेल तर तुम्हाला नक्की स्कॉलरशिप मिळणार. म्हणजे आपण असं नाही की आता तुम्हाला स्कॉलरशिप या लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे तुमची स्कॉलरशिप जमा झाली. तुम्हाला तुमच्या शाळेसोबत संपर्क साधायचा, शाळेसोबत संपर्क साधून सर्वच्या सर्व डॉक्युमेंट जमा करायचे, कागदपत्र जमा करायचे. कोणते कागदपत्र जमा करायचे, इथून पुढची काय प्रोसेस असणार आहे या माहितीसाठी याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ लागत असेल की स्कॉलरशिप कशी मिळणार आपल्याला, कारण असं नका समजू की आता तुमचं नाव आलं म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली. ही स्कॉलरशिप मिळण्यासाठी इथून समोरसुद्धा दरवर्षी तुम्हाला प्रोसेस करावं लागते. तोपर्यंत त्याच्याशिवाय तुम्हाला स्कॉलरशिप मिळत नाही. मग ती काय प्रोसेस असणार आहे ते जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की या ठिकाणी आता समोरची प्रोसेस काय, यावर एक व्हिडिओ तुम्हाला मी बनवून देऊ शकतो. त्याच्यानंतर हे झालं. अशा पद्धतीने आता तुम्हाला दुसरा जिल्हा चेक करायचा असेल, इथं तुम्ही सोलापूर असं चेक करू शकता. दुसरा जिल्हा सोलापूरची तुम्हाला लिस्ट येईल आणि या लिस्टला जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर इथं डाउनलोड PDF नाव आलेलं आहे. PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. तर हे अशा पद्धतीनं तुमची निवड झाली किंवा नाही, किंवा तुमची मेरिट लिस्टमध्ये कितवा नंबर आहे महाराष्ट्रातून किंवा तुमच्या जिल्ह्यातून, हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आता हे तर झालं वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच स्कॉलरशिप. अशाच पद्धतीने वर्ग 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा कशा पद्धतीने चेक करायचं त्यासाठी आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता. तर ठीक आहे, आता या आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.